मागील 2-3 दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात 14, 15, 16 तारखेला आणि ऑगस्ट महिन्यात सुद्धा काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती। त्या अनुषंगाने आपण सर्व तलाठी, मंडळाधिकारी, ग्रामसेवक, कृषी सेवक जे प्रत्यक्ष पंचनामा करणार आहेत त्यांना आपण निर्देश देतोय की त्यांनी पंचनामा स्वतः मोक्यावर जाऊन त्याची तपासणी करून स्वतः मोक्यावर पंचनामा करायचा आहे आणि त्याचे जो आपण विहित नमुना दिलेला आहे तो स्वतः ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक यांनी स्वतःच तयार करायचा आहे। असं कोणत्याही शेतकऱ्याकडून मागण्याची कोणतीही गरज नाही आणि तो अहवाल जो आहे आपण कोकण पाहिला असेल तर ग्रामसेवक, कृषी सेवक आणि तलाठी यांनी संयुक्तरित्या स्वाक्षरी करून तहसील ऑफिसमध्ये जमा करायचा आहे। त्याचबरोबर खरडून गेलेल्या, वाहून गेलेली जमीन आहे त्यात शासन निर्णय 2023चा जो आहे त्यानुसार 47,000 रुपये प्रति हेक्टरी मोबदला वाटप करण्यात येतो। त्या अनुषंगाने कार्यवाही करायची आहे। त्या संदर्भात कोर्ट खराब असेल किंवा काय असेल त्याच्या संदर्भात सध्या तरी कोणतेही निर्देश नाही, असे कोणतेही मेसेज कोणी कृपया देऊ नये। ज्याप्रमाणे निर्देश वरून प्राप्त होतील त्यानुसार कार्यवाही करायची।